स्पाय न्यूज, शोध सत्याचा। कुंभोज येथील सरस्वती साधना केंद्र व ग्रंथालय प्राचीन संस्कृती रक्षणासाठी महत्त्वपूर्ण 8 लिपीमधील ग्रंथसंपदेसाठी राज्य सरकारतर्फे मदत करणार ललित गांधी। कुंभोज येथे उभारण्यात आलेले सरस्वती साधना केंद्र व या ठिकाणी उभारलेले दुर्मिळ ग्रंथसंपदेचे ग्रंथालय हे प्राचीन भारतीय संस्कृती जपण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे प्रतिपादन जैन विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले। सरस्वती साधना केंद्राचे उद्घाटक व मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना ललित गांधी यांनी सदर साधना केंद्रामध्ये भारतातील अतिप्राचीन अशा ब्राह्मी, शारदा, कुटील, देवनागरी, मल्याळी, कन्नड अशा लिपीमध्ये दुर्मिळ ग्रंथाच्या पुनर्लेखनासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सहकार्य केले जाईल असे सांगितले। आचार्य रैवत सुरीजी, साध्वी शीलवती श्रीजी, साध्वीजी प्रज्ञा भारती, सरस्वती श्रीजी, साध्वीजी उदय प्रभा श्रीजी आदी अनेक साधू साध्वींच्या प्रमुख उपस्थितीत आनंद स्मृती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बोहरा पुणे, अरुण ललवानी, नरेंद्र जैन, मोहनलाल ओसवाल, अभय गांधी, सुभाष शहा, चंपकभाई शहा, अमृतभाई शहा, मानकचंद लालवानी आदी विविध समाज अग्रणीसह उपजिल्हाधिकारी जिनल पालरेचा यांच्यासह देशभरातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। साध्वीजी प्रज्ञा भारती, सरस्वती श्रीजी यांच्या विशेष प्रेरणा व मार्गदर्शनाने स्थापित या साधना केंद्रामध्ये साध्वीजी, सरस्वती श्रीजी यांनी स्वतः 8 लिपीमध्ये लिहिलेली दुर्मिळ ग्रंथ संपदा या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आली आहे। साधना केंद्रामध्ये नवनिर्मित सरस्वती मंदिरामध्ये सरस्वतीच्या प्राचीन ग्रंथात वर्णवलेल्या 9 वेगवेगळ्या मुद्रांमधील सरस्वती मूर्तीची प्रतिष्ठापना शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होणार आहे। 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी देशाच्या विविध भागातून साधू साध्वी संत जैन समाज अग्रणी मोठ्या संख्येने कुंभोजगिरी तीर्थावर दाखल झाले आहेत। उद्घाटनानिमित्त ट्रस्ट मंडळातर्फे जैन महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री नामदार ललित गांधी यांचा 9 लिपीत लिहिलेला नवकार महामंत्राची प्रतिमा देऊन विशेष सत्कार करण्यात आला। महाराष्ट्रात अशा प्रकारचे हे पहिलेच सरस्वती साधना केंद्र बनले असून भाविकांनी, ज्ञानसाधकांनी व प्राचीन संस्कृती अभ्यासकांनी या ठिकाणी अवश्य भेट द्यावी असे आवाहनही ललित गांधी यांनी याप्रसंगी केले।